अहमदनगर जिल्हा परिषदमध्ये ग्रामीण पाणी पुरवठा कार्यालय राष्ट्रवादीचे प्रकाश पोटे सामाजिक कार्यकर्त्यांनी केली तोडफोड। कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात धुडगूस घालून कार्यकारी अभियंता श्रीरंग गडदे यांच्या कार्यालयाच्या काचा फोडल्या। हरामखोर ते टाटा कन्सल्टन्सी वाले सुद्धा ह्या अधिकाऱ्यांसोबत बनून फितूर झालेत। एकही ठिकाणी मी छाती ठोकून सांगतो, नगर जिल्ह्यामध्ये कुठंच व्यवस्थित काम चालू नाहीये। जलजीवनचं काम 6000 कोटीचं काम मातीत चाललंय। मी सातत्याने 2-3 महिन्यापासून लढतोय। लोक आमच्या कामावर संशय घ्यायला लागले। ज्यावेळेस स्वतःच्या अस्मितेवर येतं ना, त्यावेळेस मग पुढे कुणीच नाही, त्याला सुट्टी नाही कोणालाच। जोपर्यंत ह्या पाईपलाईन परत उघडीत नाहीत आणि ज्यांचा कोणाचा वरद असतंय त्यांनी सुद्धा समोर यायचं। अधिकाऱ्यांनी अजिबात कोणाच्या दबावाला नाही बळी पडायचं। एक गाव मी सांगितलं, परत त्याच्या जलजीवनच्या सगळ्या पाईपलाईन परत उघडून काढायच्या, तोपर्यंत एकालाही सुट्टी नाही। लेखी दिलेलं मी 1-2 महिने झाले, लेखी दिलेलं सुद्धा काहीच नाही दिलेलं। मी प्रत्येक वेळेस लेखी बोलत असतो, त्याच्यामुळे ही भूमिका घ्यावी लागली। आज मार्गच नाही राहिला ना। आज लोक आमच्या कामावर संशय घ्यायला लागले, मग करायचं काय आपल्या अस्तित्वाला? जे जिल्हा परिषदच्या जलजीवन अंतर्गत नगर तालुक्यात जे काही खराब काम चालू आहे त्याचा मी सातत्याने 3-4 महिन्यापासून पाठपुरावा करतोय। त्याच्यामध्ये मी त्यांना महत्वाचं म्हणजे नगर तालुक्यातील हातळून ह्या गावचं योजना लाईव्ह दाखवली, त्यांना व्हिडिओ दिले होते, पत्रव्यवहार देखील केला। तसंच कोल्हेवाडी गाव, कोल्हेवाडी नगर म्हणजे इथून हाकेवरती गाव आहे जिल्हा परिषद पासून 10-15 किलोमीटर, तिथे सुद्धा 1-1.5 कोटीच्या कामाचा पूर्ण चुथाडा केला यांनी। 1-1 सव्वा फूट सुद्धा 9-9 इंच काही ठिकाणी त्यांनी पाईप गाडलेले आहेत। तिसरं गाव म्हणजे भातोडी पारगाव, भातोडी 1.5 कोटीची योजना आहे, त्या योजनेचा अख्खा बट्ट्याबोळ केलाय। तिथे 1-1 फुटावर पाईप येतं। मी एवढं सर्व लेखी दिलेलं असताना, लाईव्ह व्हिडिओ दिलेला असताना, ते व्हिडिओ सगळीकडे सोशल मीडियावर व्हायरल झालेले असताना देखील जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद जलजीवन विभाग अजिबात काम करत नाही। त्याच्यावर त्यांनी आतापर्यंत मला कुठल्याही प्रकारचं ठोस उत्तर दिलं नाही। आणि हे सगळं काम जे दिलेलं आहे ना नगर जिल्ह्यातलं, हे मला वाटतं महाराष्ट्रातच काम, हे टाटा कन्सल्टन्सी दिलेलं आहे देशभरात काम। तर ही टाटा कन्सल्टन्सी जरी प्रायव्हेट कंपनी थर्ड पार्टी जरी असली तरी एकदम बोगस काम, हे सुद्धा लोक पैसे घेऊन काम करत आहेत। त्याच्यामुळे सगळं काम खराब चाललंय। तर आणि जर आपण पाणी पुरवठ्याच्या कार्यकारी अभियंत्यांना जर आपण फोन केला तर ते 5-5, 6-6 दिवस तो माणूस फोन सुद्धा उचलत नाही। आता देखील आपण ज्यावेळेस आतमध्ये गेलो ऑफिसच्या लाईटी बंद होते, 15-15, 20 दिवस हा माणूस करतो काय, जातो कुठं, सर्वसामान्यांनी आपल्या व्यथा मांडायच्या कुठं? आणि मी 2-3 महिन्यापासून पाठपुरावा करतो। लोक माझ्यावर संशय घ्यायला लागले की पोटेंनी पाकिट घेतलं का, पैसे घेतले का, गप का बसले। शेवटी स्वतःच्या अस्तित्वावर प्रश्न आला ना, अस्मितेवर, मग त्यावेळेस कोणाला सुट्टी नाही। जर विभागाने माझं ऐकलं असं इथपर्यंत बारी नसती आली। आणि परतही मी याला पुन्हा इशारा देतोय की जर पुढच्या 8 दिवसामध्ये टाटा कन्सल्टन्सी असेल, जिल्हा परिषद अहमदनगर असेल, यांनी जर 8 दिवसात मी दिलेल्या 3 गावांचा पुन्हा सर्वे करून जर त्या लाईनी जर परत टाकल्या नाही तर पुढचा इशारा हा जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता यांना असेल।